नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही. गुण 5. शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत. नमुना दाखल तुम्ही कोणतेही शब्द लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2 ते 5 साठी हा उतारा मनात वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही. दिलेल्या उतार्याचं व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करायचं आहे. त्यावर आधारित प्रश्न पहा. पुस्तके नव्हती तेव्हा माणसे आपले विचार कशावर लिहित असत? उत्तर पर्याय क्रमांक क, झाडाची साल. प्रश्न क्रमांक 3, दगडावर लिहिलेल्या मजकुराला काय म्हणतात? शिलालेख म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, संगणकावरील पुस्तकाला काय म्हणतात? ई पुस्तक म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, कोणकोणत्या लिखित साहित्याचा उल्लेख वरील उतार्यात आला आहे? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. ग्रंथ आणि पोथी. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6 ते 9, विजेबाबत दिलेले निवेदन वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. महावितरण वीज बंद निवेदन. महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक 25/2/2019 रोजी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा सकाळी 10 ते सायंकाळी 4 वेळेत बंद राहणार आहे. त्यावर आधारित प्रश्न पहा. वीज बंद निवेदन कोणी दिले? कार्यकारी अभियंता, हसेनगर विभाग. कोणत्या दिवशी वीज पुरवठा बंद आहे? गुरुवार दिनांक 25 फेब्रुवारी 2019. वीज पुरवठा किती तास बंद राहणार आहे? वीज पुरवठा 6 तास बंद राहणार आहे. 10 पासून 4 पर्यंत तास मोजायचे आहेत. प्रश्न क्रमांक 9, वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आले आहे? उत्तर, महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज बंद निवेदन देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 10 ते 12, पुढील कविता वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. प्रश्न क्रमांक 10, वासरू काय करत आहे? धावत आहे. प्रश्न क्रमांक 11, वासरू कशामुळे दमले असेल असे वाटते? रानात खूप धावल्यामुळे दमले असेल म्हणून पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 12, वासरू तहानभूक विसरून गेले आहे हे कोणत्या ओळीवरून समजते? होय, विसरूनी भान भूकनी तहान या ओळीवरून समजते की वासरू तहानभूक विसरून गेले आहे. प्रश्न क्रमांक 13, पुढील वाक्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा. समानार्थी शब्द लिहायचा आहे. वाक्य पहा. रजनी व यामिनी निशाच्या घरी रात्री निघाल्या. उत्तर, रजनी, यामिनी, निशा रात्री. दुसरा प्रश्न, पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते. पंकज, सरोज, कमळ. प्रश्न क्रमांक 14, कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा. आकाशात ढग येतात मोर नाचू लागला. मोर याऐवजी मुले हा शब्द घ्या. आकाशात ढग येताच मुले नाचू लागली. प्रश्न क्रमांक 15, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर, बीड. जिल्हा, कारण बाकीची सर्व जिल्ह्यांची नावे आहेत. तो, तुला, मुलीला, त्याने, आम्ही. मुलीला. पुढील प्रश्न क्रमांक 16, वाक्यात उपयोग करा. साखरेसारखा गोड. आजोबांचे बोलणे साखरेसारखे गोड असते. प्रश्न क्रमांक 17, उपसर्ग जोडून शब्द तयार करा. जसे सुविचार, तसे गैर, गैरहजर. प्रश्न क्रमांक 18, खालील म्हणी पूर्ण करा. अंथरूण पाहून पाय पसरावे. थेंबे थेंबे तळे साचे. प्रश्न क्रमांक 19, योग्य क्रियापद लिहून वाक्य पूर्ण करा. 1 गुण. शिक्षकांनी मुलांना शिकवले. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 20, खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून
गोष्ट तयार करा व लिहा 5 गुण. शब्द दिलेले आहेत: जंगल, वाघ, शिकारी, पिल्लू. वाघ आणि शिकारीची गोष्ट आहे. गोष्ट लिहून दाखवलेली आहे. व्यवस्थित वाचन करा आणि पेपरमध्ये लिहा. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 21. दुष्काळ या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा 5 गुण. माहिती लिहून दाखवलेली आहे. व्यवस्थित वाचन करा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.